महोत्सव आणि इथे मोठ्या संख्येने सर्व क्षेत्रातली तंत्रज्ञ उपस्थित आहेत, त्यामुळं विशेष आनंद. भारतामध्ये जो फाउंड्री उद्योग आहे त्याचं जे टनेज आहे ते जगात 2 नंबर आहे आणि व्हॅल्यू वाईज जे आहे ते 3 नंबरला आहे. आता हे पुस्तक लिहिण्याचं जे मेन कारण आहे माझं, 50 वर्षाच्या कारकिर्दीत मी जे काही अनुभव आहेत ते पुस्तकात लिहिलेले आहेत. परंतु बेसिक उद्देश जो आहे की माझं जे काही प्रॅक्टिकल ज्ञान आहे जे गुगलवर मिळत नाही ते द्यायचं आहे किंवा ते देणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. ॲक्च्युली मला दुसरं एक पुस्तक छापायचं होतं, पण काही अडचणीमुळे ते झालेलं नाही. पण एक अजून 15 किंवा 20 दिवसांचे त्याचं प्रकाशन IRचे चेअरमन आहे तिथं दाते साहेब, त्यांच्या मते ते प्युअरली टेक्निकल असेल. ते उद्देश त्याच्यामध्ये असा आहे की बेसिक फाउंड्रीमध्ये रिजेक्शन हा मुद्दा असतो आणि तो सगळ्यात कमी करणे, याचा अर्थ लॉस कमी करणे किंवा नॅचरल रिसोर्सेस जे आहेत, सँड, वाळू, पॉवर, हे जे आहे ते वाचवणे. आणि समधी साहेब मला नेहमी सांगतात की तुम्ही एवढं काम करता कारण ते माझ्यामध्ये पॅशन आहे. ती पॅशन हा शब्द त्यांनी मला म्हणजे समोर आहेत समधी साहेब, ते मला बऱ्याच वेळा ते म्हणतात. तर पॅशन आहे आणि आवड आहे आणि सेल्फ सॅटिस्फॅक्शन जे म्हणतो आपण ते सुद्धा आहे की आपण एखादं कास्टिंग एखाद्या गोष्टीला हात लावला तर तो ओके व्हायला पाहिजे, ओके करायला पाहिजे, हा उद्देश कायम असतो. त्याच्यामुळं त्यासाठी लागणारा फॉलोअप, टेक्निकल ज्ञान किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी कायम करत होतो. आता जवळ 15 ठिकाणी कन्सल्टन्सी आहे माझी किंवा 15 वेगवेगळ्या ठिकाणी मी जात असतो. पण माझा पाया जो झाला तो शिवाजीवर सोलापूरमध्ये झाला. त्या काही श्रीकांत किर्लोस्कर होते म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर, पण त्यांचं मला जो काही अनुभव आला ते 6 वर्षामध्ये, त्यांची माणसाची पारख जी आहे ती खूप एकदम चांगली होती. त्यांच्या काळातले जे काही हे होते डिपार्टमेंट हेड म्हणजे मार्केटिंग असो, फायनान्स असो, फाउंड्रीचा असो, त्या सर्व लोकांनी पुढच्या 10 ते 15 वर्षात ते उद्योजक झाले की मॅनेजिंग डायरेक्टर झाले किंवा हायएस्ट पोस्टला गेले त्यांच्या ह्याच्यात. उदाहरणार्थ आता इथं समोर गोडवेले साहेब आहेत, नंतर गोराणे आता नाही आहेत, परंतु मुस्तिकर साहेब आहेत, ते किर्लोस्कर न्यूमॅटिकचे MD झाले, किंवा मीरचंदानी आहेत ते सुद्धा वालिंजींचे MD होते. त्या काळातले जेवढे डिपार्टमेंट हेड होते ते सगळे हे तयार म्हणजे हायएस्ट पोस्टला गेले. तर फाउंड्रीमध्ये जे आहे ते बेसिक कल्चर जे आहे, कल्चर महत्त्वाचं आहे. आणि त्याचं उदाहरण जर आम्ही शिवाजीमध्ये आमची ड्युटी कशी 7 ते 3:30, 3:30 ते 12 आणि 12 ते 7, 7 वाजता आमची ड्युटी जेव्हा चालू व्हायची त्यावेळेस आम्ही कामगारात जेव्हा वाटप करायचो, वाटप आमच्याकडे 6 ते 7, 8 असे गँग होते, पेमेंट असेल तरी वेगवेगळे अशा. तर प्रत्येक ठिकाणचा मोल्डर आमच्या समोर यायचा आणि तो काल कास्टिंग कुठलं घातलं होतं, कारण ते किती बाद झाले ते माझ्यामुळे आहेत नाही, म्हणजे प्रत्येक कास्टिंग तो कामगार स्वतः बघायचा. हे कल्चर जे आहे ना शिवाजीचं जे कल्चर आहे ते फक्त मला वालचंदनगर इंडस्ट्री सातारवडला बघायला मिळालं. बाकी ठिकाणी ते कल्चर तेवढ्या लेवलला ते गेलेलं नाही आहे. आता सध्याच्या काळात तर काय कॉन्ट्रॅक्ट वर्कर असल्यामुळं ती जबाबदारी नेमकी ती स्टाफवरच येते. पण त्या काळामध्ये प्रत्येक कामगार जो आहे आमचा तो स्वतः त्यात इन्व्हॉल्व असायचा आणि स्वतः ते बघायचा, बघून सांगायचं परत. किंवा काही गोष्टी अशा होत्या की एक जॉब 3 शिफ्टमध्ये जर चालला, 3 शिफ्टच्या वेगळ्या कोण असायच्या, त्यात 25 आहेत, त्यातली माझे 4च आहेत, राहिलेले 2 शिफ्ट दुसऱ्याचे आहेत. हे सुद्धा ते कामगार लोक हे सांगायचे. त्यातनं माझ्या चुकीचं एवढंच आहे किंवा दुसऱ्याच्या चुकीचं बाबा गटरच आहे ते माझं नाही आहे, एवढ्यापर्यंत कामगारांचा अभ्यास होता. तेवढं कल्चर होतं शिवाजी व्यवस्था बेसिक. आणि त्याच्यामुळं जे आहे त्याचा फायदा जो आहे कल्चरचा तो आम्हाला खूप झाला.
आणि दुसरं एक महत्त्वाचं 1976ला किंवा त्या सुमारास पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, भरपूर भाव वाढले. त्यावेळेस 1980ला ट्रॅक्टर इंडस्ट्री जी आहे त्या ट्रॅक्टर इंडस्ट्रीसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी नॉर्म्स केले, स्पेसिफिक फ्युअल कन्झम्पशन, लो ऑइल कन्झम्पशन, हे जे नॉर्म्स ठरवले. तर त्याच्यामध्ये ते जर इम्प्रूव्ह करायचं असेल तर सिलेंडर हेड नावाचं जे कास्टिंग असतं ते इम्प्रूव्ह करावं लागतं. त्याचा जो वॉल्यूट पोर्ट जे असतात इनलेट आणि एक्झॉस्ट, त्याचा जो शेप असतो त्याच्यावर ते अवलंबून असतं. आणि ते मला आठवतं, मी कारण एस्कॉर्ट, HFT, आयशर सर्व ट्रॅक्टर कंपन्यामध्ये गेलो आहे खूप वेळा. तर फक्त किर्लोस्कर ऑइल इंजिननी ते जे आहे ते सिलेंडर हेड डेव्हलप केलं. स्वर्ल व्हॉल्यूम, CFC, ह्या सगळ्या गोष्टी ऑइल इंजिननी त्याच्यामध्ये जे डॉक्टर लक्ष्मीनारायण होते, तो माणूस फक्त वॉल्यूट पोर्ट डिझाईन करायचा, फक्त वॉल्यूट पोर्ट. बाकी सर्व जे काय आहे ते बाकी सर्व ट्रॅक्टरना आयशर घ्या, एस्कॉर्ट, या सगळ्यांनी AVL म्हणून जे आहे ऑस्ट्रियन व्हेकल लॅबोरेटरी, ऑस्ट्रिया नावाचा देश आहे, तर तिथं ते सर्व लोकांनी ते AVL हेड जे आहे डेव्हलप करून घेतलं. HFTनी, एस्कॉर्टनी, सेन्सरनी, सगळ्यांनी ते डेव्हलप म्हणजे पैसे देऊन म्हणजे कसं केलं की क्रॅचेस किंवा मशिनिंग लाईन चेंज न करता फक्त सिलेंडर बदलायचा, स्टडचा डिस्टन्ससुद्धा सेम ठेवायचा, लांबी रुंदी उंचीसुद्धा सेम ठेवायचा, फक्त वरडपोट बदलायचं, जॅकेट बदलायची, असं करून केलं. फक्त ऑइल इंजिन एकच कंपनी आहे की त्यांनी स्वतः केलं. म्हणजे त्यासाठी आय एम प्राऊड टू बी ऑफ किर्लोस्कर, हे मला तर म्हणजे सांगायचं आहे. किर्लोस्कर ग्रुपचं जे योगदान आहे ते खूपच त्या बाबतीत चांगलं आहे. आणि त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी किर्लोस्करांमुळं आम्हाला भरपूर ट्रेनिंग मिळाली, जाणे झालं किंवा आमचा पाया जो आहे माझा तो तिथे चांगला झाला, पक्का झाला बेसिकली. त्यामुळे बाकी सर्व ठिकाणी जरी गेलो मी तरी मला कुठलीच टेक्निकल अडचण कधीच आली नाही, कुठल्याच बाबतीत, डायमेन्शन असो, मेटलर्जी असो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असो. पण 70 रोडला मी जेव्हा गेलो तेव्हा मी आपलं नेहमीप्रमाणे चालत येत होतो. तिथं कसं होतं, 2 फाउंड्री होत्या, 2 फाउंड्रीमध्ये अंतर खूप होतं, अर्धा ते 1 किलोमीटर अंतर होतं. मग ते चालत येताना भीमराव फाळके म्हणून एक तिथला कामगार होता, तो मला म्हणाला की साहेब तुमचे जे काही चांगलं की म्हणजे आहे, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो खूप चांगला आहे. त्या माणसाने मला सांगितलं म्हणजे. आणि तो खरोखर तो भीमराव फाळके जो आहे तो हुशार होता. म्हणजे तिथं आम्ही प्रीमियर पद्मिनीचा डिझेल ब्लॉक जो आहे डेव्हलप करायसाठी गेलो होतो. मग त्याचं जे कोर ट्रान्सफर फिक्चर जे आहे ते बाकी आता सर्व ठिकाणी जे आहे ते हायड्रॉलिक सिलेंडर लावून करतात, पण त्या माणसाने फक्त लिव्हर आणि स्प्रिंग ह्याचा वापर करून केला होता. आणि ते सगळं डिझाईन त्याचं स्वतःच होतं, कोणाचं दुसऱ्याचं नव्हतं, आणि ते व्यवस्थित चालत होतं. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट त्या काळी जर म्हणली 25% मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टमध्ये त्यांनी ते फिक्चर केलं होतं. आणि तेव्हा डिझेल ब्लॉक आम्ही जेव्हा मी गेल्यानंतर तो चालू झाला वगैरे, तर आम्ही पर डे शिफ्ट 130-150 आम्ही गेलो, किंवा 3000 किंवा 3500 आम्ही विथ 7 to 8% रिजेक्शन टोटल ते केलं, तो डेव्हलप केला. बऱ्याच बाकी सर्व ठिकाणी जे आहे आणि ह्या जे काही जे काही नोकरी म्हणजे सर्व ठिकाणी गेलो, आता राजकोटला गेलो तर तिथले एक प्लस पॉईंट काय होता की तिथल्या रनरचे साईजेस जे आहेत अगदी ऑप्टिमम असतात. काय जाते रनरचे साईजेस तिथे जे आहे ना अगदी बारका रनर ठेवतात, ते मोठा अजिबात ठेवत नाही एकदम. म्हणजे ट्रान्सपरंट रनर, म्हणजे शेवटी काय इल्ड इम्प्रुव्हमेंट किंवा आपण म्हणतो की नाही गुजराती लोक हुशार असतात, ते खरोखरी हुशार आहेत, आपण लक्ष देत नाही. म्हणजे आपल्याकडे अजून सुद्धा कुठल्याही रनर आणायचा, ठेवायचा, बसवायचा, हातात येतो, हे एक कल्चर जे आहे ना ह्यातनं आपण बाहेर यायला पाहिजे. म्हणून तुम्हाला परवा म्हणलं ना मी एक चार्टच केलेला आहे. हां, पैचा हिशोब म्हणजे एक मी स्वतः चार्ट केलेला आहे की बा एवढं पंचवेट, एवढं नवसुरू, एवढं हे असं केलं आहे. आणि 27 कडे आता ते आम्ही चालूच केलेलं आहे.
गेले 2 महिने त्यांच्याकडे. ते इम्प्लिमेंटसुद्धा काही गोष्टी चालू आहेत. आणि तर महत्त्वाच्या काही गोष्टी अशा आहेत की मी जेव्हा काही नोकऱ्या एवढ्या बदलल्या वगैरे सगळं झालं, पण त्यातले काही महत्त्वाचे पॉईंट असे आहेत की जेव्हा नोकरीला जाऊन माणूस जातो, जेव्हा पहिल्या दिवशी जातो त्या कंपनीमध्ये किंवा फाउंड्रीमध्ये, त्यावेळेस सगळ्यांचं त्या माणसाकडं लक्ष असतं. तो येतो कसा, भेटतो कसा, बोलतो कसा, किंवा वॉचमन लोकांशी वाद घालतो का, तुला माहिती आहे का मी आज जॉईन झालो आहे, असे काही गोष्टी होतात. तर म्हणजे त्याच्याकडं सगळ्यांचं लक्ष असतं. किंवा असं असतं की आम्ही तेवढं 20 वर्ष काम करतो आहे, आमचा पगार 10 आहे आणि हा आता याला 20,000 रुपये आला, हा काय करणार आहे, हा काय जेवण होणार आहे, असं एक सायकॉलॉजी असते. मग त्या सायकॉलॉजीमध्ये जे आहे, आपण जेव्हा कामाला जातो नवीन फाउंड्रीमध्ये, की त्यावेळी जी लोकं येतात, पहिल्या महिन्याभरात तुमच्याकडे जी लोकं येतात ते सगळे चमचे असतात. तुमच्याकडनं सगळी माहिती काढून घेतात, हे काय, ते काय, हे काय. आणि ती माहिती ती वरपर्यंत जात असते मग ते बेसिक. त्यामुळं आपण त्या माणसाला उत्तर देताना जे आहे ना ते विचार करून द्यावं लागतं. आणि जे खरे चांगले असतात ते नंतर येतात. तर हे एक म्हणजे मी शिकलो त्याच्यापासून. कारण सातारा रोडला गेलो मी, असं ते पॅटर्न शॉपचा इंचार्ज होता डी राजीव म्हणून, तो कधीही कुणालाही त्याची स्कूटर द्यायचा नाही. पण मध्ये त्यांनी मला 2-3 वेळा स्कूटर दिली सातारा रोडवरून साताऱ्याला जायला. मग दुसरी लोकं मला आली आणि ती म्हणाल्या, तुला राजीवने तुला स्कूटर दिली? म्हणजे दिली. मग ते लोकांनी, मग त्या लोकांनी बॅकग्राऊंड सांगितलं, हा असं आहे तसं आहे वगैरे. असं करत करत मग माहिती मिळत जाते. तर शेवटी काय आहे, आपले दीक्षित साहेब म्हणून जे आहेत म्हैसूर फेलोसाठी, गोडबोले साहेबांचे थोडेसे सिनियर, त्यांनी सांगितलं तुम्हाला की देशपांडे चमत्कार करा, त्याशिवाय लोक नमस्कार करत नाहीत. चमत्कार करा. चमत्कार करा म्हणजे काय, जे तिथं कोणालाही जमलेलं नाही अशा जॉबचं रिलेशन तुम्ही कमी करा की लोक आपोआप तुमच्याकडनं यायला चालू होतात. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे बेसिक म्हणजे. आणि ते करताना सुद्धा आपण विचार करून करायचं, घाई करायची नाही. नवीन कंपनीत गेल्यानंतर पहिले ते काय हनीमून पिरियड काय जो असतो त्यात आपण सगळा अभ्यास करायचा, व्यवस्थित काम करायचं आणि जिथं हात लावेल तिथं ते ओके करायचं. आणि अशा गोष्टी केल्या की मग लोक हळूहळू आपल्याकडं यायला चालू होतात. आणि लोक कोणाचं ऐकतात, मानसशास्त्राचा जर विचार केला तर लोक कोणाचं ऐकतात, जो माणूस नोकरीला लावतो त्याचं ऐकतात, जो माणूस पगारवाढ करतो त्याचं ऐकतात, बाकीच्याचं ऐकतात. नंतर केव्हा ऐकतात, जेव्हा असे आपण चमत्कार करतो तेव्हा मात्र मग लोक हळूहळू आपल्याकडं यायला चालू होतं. हा माझा म्हणजे पक्का अनुभव आहे बेसिक. आणि त्याप्रमाणे आम्ही करत असतो. आता कन्सल्टन्सी जी आहे ती म्हणजे तर चालू आहे, म्हणजे कोल्हापुरात वगैरे अचिव्हमेंट वगैरे भरपूर झालेले आहेत. म्हणजे प्रत्येकाने जाऊन रिलेशन कमी करणे, डेव्हलपमेंट, यील्ड किंवा ह्या गोष्टी. आणि काही गोष्टी मी पाळतो. म्हणजे कसं माहिती का, आता ह्या 10 वर्षात मी पहिल्यांदा माझा स्वभाव जो आहे तो एक गाव 2 तुकडे होता. यादवाड मला नेहमी सांगायचं, तर असं करू नको. पण आता या 15 किंवा 20 वर्षात मी स्वतःला खूप बदललो आहे. म्हणजे वॉचमनला सुद्धा एक गिव्ह द रिस्पेक्ट कुठल्या ठिकाणी झालं तर. बाकी सगळ्या लोकांना सुद्धा काय प्रॉब्लेम असेल बोलत जायचं, त्या लोकांना व्यवस्थित समजावून सांगायचं. तू नाला काय मूर्ख आहे, गाढव आहे यातलं काही म्हणत नाही, काय चुकत आहे तेवढंच सांगायचं, काय बरोबर करायचं तेवढं सांगायचं. आणि त्या भागात तिथं जे काही इकडून तिकडून जे काही कागणार येतं ते अजिबात ऐकायचं नाही, सोडून द्यायचं. आपण फक्त आपलं काम करायचं, परत यायचं निघून. आणि त्यामुळं मी आता 12 वर्ष झाले इथे आहे इन्स्टिट्यूटमध्ये चालू आहे. आणि आता बघूया, आता तब्येत जशी साथ देईल तसं करूया. पण हे प्रॅक्टिकल ज्या गोष्टी आहेत ना त्या महत्त्वाच्या. आपण आपलं काम इमानदारीत करणे, सांगणे, समजावून सांगणे. आणि ते बिरबल वाच्याची गोष्ट आहे ना, एका समुद्र किनारी एक लाईन मारायची, ती लाईन जर मोठी करायची असेल तर
त्याच्या शेजारी काय पाहिजे, मोठी लाईन पाहिजे. ती मोठी लाईन म्हणजे काय की आपलं सोल्युशन त्या माणसापेक्षा कायम बेटर पाहिजे सर्व प्रकारे, म्हणजे कॉस्ट, क्वालिटी इम्प्रूव्ह हे जे काय असतं त्याच्यात. आणि तिसरं म्हणजे जेव्हा रिएक्शन किंवा डेव्हलपमेंट किंवा ह्या गोष्टी असतात तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं जर असेल आहे त्या परिस्थितीमध्ये ते काय करता येईल. सध्या जे काही तुमच्याकडं पॅटर्न कॉर्मॉस किंवा हे जे दिलेलं आहे त्यात कुठलाही मेजर चेंज न करता, पैसे न घालता काय बदल करता येईल विथ मायनर चेंज ते योग्य करून द्यायचं. आणि ते करतोय मी. आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे कसं आहे की आपण गेलो, सांगितलं, समोर करून दाखवायचं, म्हणजे पुढच्या दिवशी दुसऱ्या दिवशी प्रश्न येत नाही मग तो. आणि अजून एक म्हणजे इंटरेस्टिंग फॅक्ट, आज गेलो, सांगितलं, ट्रायल घेतली, दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता फोन आला की समजायचं ती ट्रायल फेल आहे म्हणून, आणि दिवसभर फोन आला नाही की समजायचं ओके झालं म्हणून. हे मात्र पक्क लगेच जे आहे ना 9 वाजता फोन आला की समजायचं काहीतरी गडबड आहे. आणि ही माणसाची सायकॉलॉजी, त्याला काय करू शकत नाही. पण म्हणून आपण असं म्हणायचं नाही, का रे तुला सांगितलं होतं काय 2-3 वाजले आम्ही रिपोर्ट दिलं नाही मला, असं काय झालं, असलं काय बघायचं नाही. झाला का रिपोर्ट, बघितला का तू, सगळं काय बघितलं, हेडकोड बघितलं का, हे बघितलं का, ते बघितलं, हां ओके, मग मला एक व्हॉट्सअपवर मेसेज कर, एवढं सांगायचं. अशा पद्धतीने मी आता सध्या काम करत आहे आणि सगळ्यांचं सहकार्य आहे. सगळ्यांनी सांगितलं आहे एकदम फॅमिलीचं किंवा यांचं सहकार्य आहेच आहे मला, त्यामुळेच हे झालं. आणि 2-3 गोष्टी आहेत, म्हणजे आम्ही विचारते बिराड पाठीवर म्हटल्यासारखं आम्ही प्रत्येकाने सामान घेऊन गेलो, बदललं, पण त्याचा फायदा झाला की माझी तब्येत चालली राहिली सगळ्यांनाच. त्यामुळे आज मी उभा आहे इथे. आणि अनुवंशिकता थोडी आहे किंवा आम्ही वयाच्या 43 वर्षापर्यंत माझ्या गाईचं दूध पिलो, देशी गाईचं, त्यामुळे सुद्धा त्याचं सुद्धा कॉन्ट्रिब्युशन आहे देशी. त्यामुळं मग सगळं चालतंय बरोबर. एनिवे थँक्यू.